निसर्गाची खरी समृद्धी कळली ती इथल्या साधू संतांना आणि निसर्गाची महान शक्ती समजली ती छत्रपती शिवाजी महाराजांना. म्हणूनच सह्याद्रीचा आधार घेत छत्रपती शिवाजी राजांनी हिमालया एवढा पराक्रम केला. याच निसर्गाच्या ताकदीची अनोखी ओळख ज्यांना जन्मजात लाभली आणि ज्यांचा जन्मही झाला तो पश्चिम घाटाच्या संपन्न निसर्गाच्या कुशीत असे समृद्ध कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व म्हणजे शिवाजीराव देशमुख साहेब. व्यक्ती देव माणूस म्हणतो, देव माणूस असते. आमचे देवच होते ते. व्यक्ती देव माणूस म्हणील ती कामं त्यांनी केली. ज्याने अन्नाला लावलं त्याची आठवण होणारच की आज तागायत त्यांची आठवण आहे मला. मग त्याशिवाय मी बोलतोय का? शिवाजीराव देशमुख साहेब खरंच चांगले होते. अहो त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्यापेक्षा देव माणूस आहे. देव माणूस होता. माझ्यासाठीच म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचं असं झालंय की शिराळ्यात जास्तही नव्हतं, पण महाराष्ट्रातल्या अनेक लोक आम्हाला भेटायला मुंबईमध्ये होती ती देव माणूस म्हणून त्यांना ओळखलं जायचं. स्वतःच्या नावात ज्यांनी शिवाजी जपला त्यांना स्वतः निसर्गानेही आधार दिला आणि पश्चिम घाटातील जाणत्या जनता जनार्दनानं सहकार्याचा हात दिला. 32 शिराळा या नाथांच्या पावन परिसराला आपल्या कर्तृत्वमुखी दूरदृष्टीनं शिवाजीराव देशमुख साहेबांनी समृद्ध केलं. एक व्यक्ती निष्ठेनं झपाटून जनकल्याणाची शपथ घेऊन डोंगरा एवढं काम करू शकते हे आमच्या पश्चिम घाटात शिवाजीराव देशमुख साहेबांच्या रूपानं दाखवून दिलं. आमच्या गावात तरी डांबरीकरण एका वेळेला संपूर्ण गाव डांबरीकरण केलं. एका वेळेला म्हणजे यात्रा होती आमची अशी पुढं आणि साहेबांना लोक भेटले गावातले. ते म्हटले असं असं आमच्या गावात पाईपलाईन काढल्या आणि गावात रस्ते खराब आहेत. त्यावर लगेच साहेबांनी 20 लाख रुपये धरले. संपूर्ण गाव डांबरीकरण केलं पूर्ण. हा बी पूल देशमुख साहेबांनीच बांधलेला आहे आणि जी तालुक्यात जी काही विकास कामे देशमुख साहेबांनी झाले ते न वर्णन करण्यासारखे आहेत. भागाचा विकास वाईट झाला बी. आमच्या गावाला पाणी बायका घागरे आणि तो म्हणजे तिथं साहेबांच्या पाया पडून म्हणजे आमची ही घागर का उतरायची. साहेब म्हणजे तर घागर तुमची उतरतो ती पाणी देशमुख साहेबांच्या नळ योजना आहे ती पाणी आणून दिलेलं. बसत नव्हती स्कीम साहेबांनी बसवली. लोकसंख्या कमी त्याच्यामुळं बसत नव्हती स्कीम तरी पण साहेबांनी बसवली. पारतंत्र्यात स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या बापूसाहेब देशमुख या क्रांतिकारकांच्या घरात शिवाजीरावांचा जन्म झाला. ते एका अत्यंत प्रतिष्ठित घरामध्ये जन्माला आले, पण त्यांना कधीही गची बाधा झाली नाही. त्यांना त्यांच्या आयुष्याचं मूळ सूत्र माहीत होतं, ते म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहायचे आणि ज्यांचं उत्तरदायित्व घेतले त्यांच्याशी तर अतिप्रामाणिक राहायचे. जीवन आपुले सार्थ करारे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना अनसाथ करारे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा. मंत्रीपद हे सत्तेचं केंद्र नसून जबाबदारीचा परीघ आहे याची जाणीव शिवाजीराव देशमुख साहेबांच्या नसानसात आणि प्रगल्भ विचारात होती. म्हणून तर 10 वर्ष राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदी असताना त्यांनी अनेक योजनांची निर्मिती केली, योजनांना गती दिली. इथल्या निसर्गाला हाताशी धरल्याशिवाय पश्चिम घाटातील या डोंगरी भागाचा विकास होणार नाही हे अचूक हेरून शिवाजीराव देशमुख साहेबांनी इथल्या जलसंपदेचा जागर मांडला आणि बघता बघता चांदोली, मोरणा, अंतरी बुद्रुक, शिवणी अशी धरणे उभी राहिली. 50 पेक्षा जास्त पाझर तलाव बांधले गेले आणि जवळजवळ 1.5 लाख हेक्टर एवढं प्रचंड क्षेत्र बागायती बनलं. कायम दुष्काळात होरपळणाऱ्या अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन भूमिपुत्रांचं जीवन खऱ्या अर्थानं पाणीदार बनलं. 1967 साली ज्यावेळी साहेब जिल्हा परिषदेला 82 मतदारसंघात उभा राहिले
त्यावेळी अक्षरशः आम्हाला डिपॉझिट भरायला पैसे नव्हते. म्हणजे ती आठवण आली ना, आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि मग आई म्हटलं की अरे कशाला बसताय, कशाला गाडी करताय. आणि म्हणून त्यांनी आपले दागिने दिले आणि म्हणले हे दागिने घे. आई म्हणायचे अरे दागिने माझ्या मुलांच्या पेक्षा दागिने काय मोठे आहे काय. दागिने तुम्ही जर कर्तृत्ववान झाला तर आज ना उद्या तुम्हाला सगळं मिळेल. ते आमच्या डोळ्यात पाणी येतं एवढ्यासाठी की साहेब नसते तर आम्ही जिवंती राहिलो नसतो. आणि अडचण आलेली असायची, राजकीय असेल, आमची शैक्षणिक असेल किंवा आमच्या सामाजिक लोकोपयोगी कामामध्ये असेल, त्यावेळेला साहेब अशी नक्क कुरतडत होते. आणि मग ते आम्हाला कुटुंबामध्ये, मी एक त्यांचा भाऊ म्हणून मला जाणीव होती की अशी ज्या वेळेला ते साहेब करतायत, नक्क कुरतडत आहेत, त्यावेळेला निश्चितच काही ना काहीतरी आज साहेबांना थोडी अडचण आलेली आहे. पण प्रत्यक्षात ते साहेब आमच्यासमोर कधी म्हणजे कथन करत नव्हते की मला ही अडचण आली म्हणून. म्हणजे तो एक त्यांचा स्वभाव होता की त्यांना आलेली कोणत्याही प्रकारची कसलीही अडचण ते कुणाजवळ स्पष्टपणे अडचण उघड करत नव्हते, तर उलट अत्यंत चांगल्या प्रकारचं आपलं कामकाज कसं चाललं आहे, तुझं कसं काय चाललं आहे, तू बरा आहेस का, अशा पद्धतीची अगदी साध्या भावनेनं चर्चा करणे, त्या माणसाची आदरातिथ्य करणे आणि त्या माणसाला ते चाहूल लागून देत नव्हती की मला अडचण आली आहे. लहानपणापासून आमचं एक वेगळ्या पद्धतीचं त्यांच्या बाबतीतलं अट्रॅक्शन होतं की एकतर वेळ कमी मिळायचा आणि त्यामुळं सातत्यानं वाटायचं की वडिलांच्याबरोबर थोडासा वेळ घालवायला मिळावा. तर एकदा पुण्याला आम्ही गेलो होतो, त्यावेळेस पुण्याला आम्हाला त्यांनी एक इंग्लिश वॉर पिक्चर त्यांना फार आवडायचे, म्हणजे युद्धावरचे युद्धपट. तर त्या युद्धपटाला एकदा आम्हाला बघायला ते घेऊन गेले होते. ही वॉज अ सोल्जर इन सिव्हिलियन युनिफॉर्म, असं मला कधी कधी वाटतं. त्यामुळं इतके युद्धपट बघितलेत. पॅटर्न म्हणून एक पिक्चर होता, तो त्यांनी अनेक वेळा आम्हाला दाखवला. ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, तो त्या काळात आम्ही बघितला होता. व्हेर ईगल्स डेअर नावाचा एक पिक्चर होता, तो आम्हाला त्यांच्या माध्यमातून त्यांच्या बरोबरीनं बघायला मिळाला. असे सुंदर युद्धपट त्यांनी आम्ही एकत्रित असताना बघायचो आणि ती त्यांची हॉबी होती. शिवाजीराव देशमुख साहेब स्वतःला जनतेचे सेवक मानायचे, तर त्याच वेळी जनता त्यांना दिलदार राजा मानायची. आजच्या आयाराम गयारामांच्या काळात शिवाजीराव देशमुख साहेबांचं चारित्र्य आणि त्यांची राष्ट्रीय काँग्रेस विचारांवर असणारी अजोड भक्ती आणि निष्ठा ही आज कपोकल्पित ठरावी अशीच आहे. याच निष्ठेमुळं त्यांनी चालून आलेली शारदीय मंत्रिपदाची संधीसुद्धा अगदी सहजपणे नाकारली आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय विचारधारेशी इमान राखलं. पदाचा त्याग तेच करू शकतात जे पदांपेक्षाही नेहमीच मोठे असतात. हे शिवाजीराव देशमुख साहेबांच्या पारदर्शक त्यागी व्यक्तिमत्वातून तेव्हाही दिसून आलं. आठवण देशमुख साहेबांची काय आम्हाला जवळ घेऊन बसणार हो. तसं काय मोठा नेता आहे बाबा हे काय नाही, हातात धरून कडेला बसवणार, पाठून थाप टाकणार, कसं काय बाळा चाललंय म्हणणार. ज्या वेळेला अपक्ष निवडून साहेब आले त्यावेळेला या इथं अण्णा पाटलांचं हे घर, या घरावर जे माणसं चालली तेव्हा पत्राखाली वाकला होता आणि संपूर्ण गली भरलेली होती संपूर्ण माणसाने. 12 वाजता साहेब आले. मुंबईतनं येणार का नाही तेव्हा इथं रस्त्यावर इथंच बसायचे, थंड असू दे काय असू दे, माणसं हलणार नाहीत. आमच्या घरामध्ये एक हे असायचं, शिरस्ता असायचा की साहेबांना कधी आले आणि गडबडीत जायचं असेल बाहेर तर तात्काळ एक मेथीची किंवा पालेभाजी करायची, पिठलं करायचं, भाकरी करायची, ठेचा करायचा आणि थोडंसं तूप किंवा लोणी. देशमुख साहेबांचं जेवण म्हणजे सगळ्यात म्हणजे आवडीची ही जेवणाची त्यांची जे काही आवडी होत्या त्या अशा असायच्या. शिवाजीराव देशमुख साहेबांच्या व्यक्तिमत्वात दडलेल्या द्रष्ट्या ऋषीनं अरण्याचं महत्त्व केव्हाच ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांच्या अथक प्रयत्नांनी चांदोली जंगलाचं अभयारण्य झालं. याचंच नंतर राष्ट्रीय उद्यान आणि अखेर जागतिक वारसा केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त झालेलं सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारलं. आज हा प्रकल्प जैवविविधतेत जगाच्या पाठीवर अभिमानानं मिरवतोय. हे श्रेय केवळ आणि केवळ
शिवाजीराव देशमुख साहेबांचंच. दोन 2007ला ज्यावेळेस मी उपाध्यक्ष झालो आणि उपाध्यक्ष झाल्यानंतर आमचा एक असा निर्णय झाला, आमचं घर थोडंसं एक अशा विचारसरणीचं आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस मी आणि दादा असे बसलो होतो, गुलाल लावला होता मला, त्यांना पण कपाळाला गुलाल लावला होता आणि मला म्हटले सत्यजित जरा आत बसूया का पतो जण, बसूया म्हटलं दादा. तर मी त्यांचं मन ओळखत होतो. मी म्हटलं दादा आज मला एक उपाध्यक्षपद मिळालेलं आहे, आता तत्त्वानं माझ्याकडं जे असणारं कारखान्याचं चेअरमनपद जे आहे ते चेअरमनपद मी ठेवणं बरोबर नाही, कारण का मी सार्वजनिक जीवनामध्ये आता काम करत असताना ह्या पोस्टला मी न्याय देऊ शकत नाही. तर मग मी म्हटलं की दादा मी ह्या पदाचा राजीनामा देऊ इच्छितो आणि कुणी आपला सहकार्य असेल त्या सहकार्याला आपण ते पद द्या. त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप त्या दिवशी मारली. माझ्या मनातलं तू बोललास का, तर हे तुझ्याकडं असणारी एक भाकर असेल, तुला लागते की ते एक चतकोर, 3 चतकोर जो या दिवशी तू दुसऱ्याला देण्याची मानसिकता ठेवशील त्याच वेळी तू नेता म्हणून समृद्ध होशील. आणि ते वाक्य माझ्या कानामध्ये आजही गुंजतंय. शिवाजीराव देशमुख साहेबांच्या कर्तृत्वाने या पश्चिम घाट परिसराचा डोंगरी विकास योजनेमध्ये समावेश झाला. या योजनेमुळे दुर्गम भागाच्या विकासासाठी दरवर्षी जास्त रकमेची तरतूद थेट अर्थसंकल्पातच करून घेतली. नुसती तरतूद केली नाही तर ती दरवर्षी वाढत राहील याचीही व्यवस्था केली. आणि मग या डोंगरी दुर्गम भागाचा कायापालट होऊ लागला. मी तर त्यांना कायम म्हणायचा, दादा तुम्ही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरच झाला पाहिजे, तुम्ही मिनिस्टरमध्ये आला याचा काही उपयोग नाही. म्हणजे लोकांना पैसे द्यायला तुम्हाला रिझर्व्ह बँकेतले पुरले असते. 1993 साली शिवाजीराव देशमुख साहेबांनी वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात गृह, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क या राज्यमंत्री पदांचाही भार सांभाळला. नंतर कृषी ऊर्जा पर्यटन खात्याचा स्वतंत्र कार्यभार स्वीकारला. पाटबंधारे, अन्न आणि नागरी पुरवठा खात्यात सुद्धा आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तसंच पुनर्वसन, ग्रामविकास, कृषी फलोत्पादन, सहकार, संसदीय कार्य, परिवहन, सार्वजनिक बांधकाम अशा वेगवेगळ्या विभागीय खात्यात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून आपलं कार्य अधोरेखित केलं आहे. की त्यानंतर ते निनाईच्या समोर जाऊन उभा राहत होते आणि निनाई देवीला ते नतमस्तक होत होते. आणि का कुणास ठाऊक त्यांनी जर अशा पद्धतीचे निनाई देवीला ते नतमस्तक झाले तर त्यानंतर त्यांच्या समोर आलेली जी अडचण आहे ती अडचण आपोआप सुटत होती. म्हणजे हा त्यांना एक दैवी निनाई देवीचा आशीर्वाद असला पाहिजे असं आमचं मत असायचं. माझे आजोबा माझे नुसता आजोबा नव्हे तर माझे बेस्ट फ्रेंड होते. माझं सोर्स ऑफ एनलाइटनमेंट आणि माझं पूर्ण सोल होते. माझ्या आजोबांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांनी नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूडनी जगले आयुष्यभर. आणि हे मला त्यांनी खूप इन्स्पायर केलं, कारण त्यांच्या या ॲटिट्यूडमुळे त्यांना 9 वर्ष डायलिसिस असतानाही त्यांनी नेहमी हे म्हणायचे मला की नाही चिंकू, देर इज अ लॉंग वे टू. नेहमी म्हणायची ताई जाऊ देत, छोट्या छोट्या गोष्टी बघतील आणि ते माझ्याकडे मागणार नाही तर कोणाकडे मागणार. आणि मग आमचा कधी वाद झाला, छोट्या मोठ्या ते अभ्यास करत नाही दादा, मी म्हणायचे ताई जाऊ दे, बच्चा आहे, अगदी त्यांचं नेहमीचं ठरलेलं. आणि वाईट वाटलं आमच्यामध्ये दोघींमध्ये काय झालं, ती गेली मी गेले किंवा मला वाईट वाटलं, उसमे क्या है. खूप लोकांनी साहेबांचे हे शब्द ऐकलेले आहेत, उसमे क्या है, हे नेहमी उसमे क्या है. त्याच्यामुळे ती आमच्या एक लाईफची एक पद्धत झाली होती की किती मोठं संकट येऊ दे, किती मोठं संकट डोंगरावर जरी आलं तरी उसमे क्या है. पण माहिती नाही का या काही दिवसामध्ये की साहेबांचं नाव जरी काय थोडंसं पोरकं झाल्यासारखं वाटते की आज पाठीवर थाप द्यायला की लढ म्हणायला लावणारं किंवा काही जरी झालं तरी उसमे क्या आहे म्हणणारं आमच्यासोबत नाही आहे. असं वाईट वाटतं. दादांची स्वप्न सत्य करायचे खूप भाऊ प्रयत्न करत आहेत. आम्ही सगळेजण कष्ट करतो आहे, सगळेजण प्रेम करणारे लोक आमच्यासोबत आहेत, पण दादांची उणीव हे कधीच न भरून निघणारी.
शिवाजीराव म्हणजे समृद्ध विचारांचं, कुशल कार्याचं समर आहे. इथं जल, जंगल, जनमानसात शिवाजीराव देशमुख साहेबांचं नाव अमर आहे. पश्चिम घाटाचा हा पालन करता सदैव अजरामर आहे. रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तो जेडंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. कंप्लीट मॅन म्हणजे देवदयेनं माझं 4 पिढ्यांचं किंवा 5 पिढ्यांचं क्रियामन कर्म काहीतरी असेल की मी शिवाजीराव देशमुख आणि सरोजिनी देशमुखांच्या पोटी जन्माला आलो.